नमस्कार विद्यार्थी हो, मी अश्विनी आहे. कल्पना करा की आपण एक खजिना नकाशा तयार करत आहात आणि प्रत्येक लँडमार्क हा एक अनोखा त्रिकोण आहे. या व्हिडिओमध्ये आपण केवळ काही सुरांद्वारे विशेष त्रिकोण तयार करण्याचा रहस्य उलगडणार आहोत. परिसीमा आणि 2 अधिकाऱ्यांशी कोण, हे तुमच्या साहसासाठी खजिना नकाशा रेखाटण्यासारखं आहे. तुम्ही कोणत्याही कोणाचा अन्वेषण करत असाल किंवा लँडमार्क तयार करत असाल, या भूमितीच्या प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा आणि अशी त्रिकोण तयार करा जी विशेष ठरतील. चला तर मग आपल्या सृजनशील कल्पनांना त्रिकोणांमध्ये रूपांतरित करा, जे एक कथा सांगतील. शिकण्याची उद्दिष्टे. अधिगम परिणाम. या धड्याच्या शेवटी तुम्ही पुढील गोष्टी करू शकाल. कोण, परिसीमा आणि बाजूंची लांबी यावर काम करून भूमितीच्या कौशल्यात सुधारणा करणे. निर्दिष्ट केलेल्या अधिकारांसाठी त्रिकोणांची बांधणी, तंत्रज्ञान जुळवणे आणि शिकणे. कोण विभाजित करण्यास आणि अचूक बांधणीसाठी लंबवर्तुळ विभाजक रेखाटनात पारंगत होणे. या धड्यातील मुख्य शब्द: परिमिती, आधार कोन, कोन द्विभाजक, लंब, बाजूच्या लांबीची बेरीज, रेखाखंड, छेदनबिंदू, लंब समद्विभाजक. चला टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पाहूया. दिलेल्या परिमिती आणि 2 आधार कोनांचे आधार विषमकोनी त्रिकोण रचना करा. पाऊल पहिला. रेखाखंड XY काढा, जो बाजू BC आणि CA आणि AB यांच्या लांबीचा बेरीज सारखे असेल. पाऊल दुसरा. कोन LXY हा कोन B च्या समान बनवा, तसेच कोन MYX हा कोन C च्या समान बनवा. पाऊल तिसरा. कोन LXY आणि MYX द्विभाजित करा. या द्विभाजकांचा छेदनबिंदू A असू द्या. पाऊल चौथा. रेखाखंड AX साठी लांब समद्विभाजक PQ आणि AY साठी लांब समद्विभाजक RS काढा. पाऊल पाचवा. PQ हा XY ला B या बिंदूवर छेदू दे. पाऊल 6. RS हा XY ला C या बिंदूवर छेदू दे.
पाऊल 7, AB आणि AC जोडून त्रिकोण पूर्ण करा. पाऊल 8, रचना पूर्ण झाली आणि अपेक्षित त्रिकोण ABC तयार झाला. चला एक उदाहरण पाहूया. त्रिकोण XYZ तयार करा ज्यामध्ये अँगल Y 30 डिग्रीज आहे, अँगल Z 90 डिग्रीज आहे आणि x + y xy + yz + zx = 11 सेंटीमीटर आहे. पाऊल 1, रेषाखंड AB काढा ज्याची लांबी XY YZ आणि ZX यांच्या बेरीज सारखे म्हणजे 11 सेंटीमीटर असेल. पाऊल 2, बिंदू A पासून अँगल LAB = 30 डिग्रीजचा कोन तयार करा. पाऊल 3, बिंदू B पासून अँगल MBA = 90 डिग्रीजचा कोन तयार करा. पाऊल 4, कोन LAB आणि कोन MBA यांचे X बिंदूवर द्विभाजन करा. पाऊल 5, रेखाखंड AX आणि BX यांचे लांब समद्विभाजक काढा आणि त्यांचे छेदनबिंदू अनुक्रमे Y आणि Z म्हणून चिन्हांकित करा. पाऊल 6, बिंदू XY आणि XZ एकत्र जोडा. पाऊल 7, म्हणून XYZ हा आवश्यक त्रिकोण आहे. निष्कर्ष, रचना पूर्ण झाली असून तयार झालेला XYZ त्रिकोण दिलेल्या अँटिना करतो. चला आणखी एक उदाहरण पाहूया. त्रिकोण ABC तयार करा ज्यामध्ये अँगल A = 45 डिग्रीज आहे, अँगल B = 60 डिग्रीज आहे आणि BC + CA + AB = 12 सेंटीमीटर आहे. पाऊल 1, PQ हा रेखाखंड काढा ज्याची लांबी BC, CA आणि AB ज्याच्या बेरीजासारखी म्हणजेच 12 सेंटीमीटर असेल. पाऊल 2, बिंदू P वरून अँगल MPQ = 45 डिग्रीजचा कोन तयार करा.
पाऊल तिसरा, बिंदू Q पासून अँगल NQP = 60 डिग्रीजचा कोन तयार करा. पाऊल चौथा, कोन NQP यांचे A बिंदूवरून द्विभाजन करा. रेषाखंड PA आणि QA यांचे लंब समद्विभाजक काढा आणि त्यांचे छेदनबिंदू अनुक्रमे B आणि C म्हणून चिन्हांकित करा. पाऊल 6, बिंदू AB आणि AC एकत्र जोडा. पाऊल 7, म्हणून ABC हा आवश्यक त्रिकोण आहे. निष्कर्ष, रचना पूर्ण झाली असून तयार झालेल्या ABC त्रिकोण दिलेल्या अँटिना करतो, ज्यामध्ये अँगल A = 45 डिग्रीज आहे, अँगल B = 60 डिग्रीज आहे आणि BC + CA + AB = 12 सेंटीमीटर आहे.